भारतीय रुपयात सोने 47,000 रुपयांच्या पुढे गेले आहे. सोने भावात तेजीचा कल दिसतो आहे. सोने हे गुंतवणुकीसाठी शाश्वत पर्याय आहे का? सोन्याच्या भावाचा कल कसा राहणार? याविषयी कमॉडिटी तज्ज्ञ व पूना गाडगीळ आणि सन्सचे संचालक CEO अमित मोडक यांचे विचार आज आपण जाणून घेणार आहोत. भारतीय बाजारपेठेचा विचार करायचा झाल्यास सोन्यानं भाव पातळीचा नुकताच नवा विक्रम स्थापित केला आहे. आगामी काळातही सोने वाढेल असंच वाटतंय. तुम्हाला याबाबत काय वाटतं? नमस्कार. काल सोन्याचे भाव विक्रमी पातळीपर्यंत गेले, अर्थात भारतामध्ये विक्रमी पातळीपर्यंत गेले कारण की आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं जवळपास $1750 वरती जाऊन नंतर ते बंदच्या वेळेपर्यंत पुन्हा $1740 आलं. त्याचबरोबर भारतीय रुपया गेल्या 3 दिवसामध्ये जवळपास 60 पैशांनी घटला डॉलरच्या तुलनेत. म्हणजे ₹75.20 ₹75.80 त्याचं अवमूल्यन झालं. या दोन्हीचा परिणाम म्हणून भारतामध्ये MCXवर सोनं जवळपास 47,300 ते 47,400 रुपयाच्या जवळपास गेलं. आता हे सोनं वरती गेलं म्हणजे घेण्यासारखं आहे का नाही आहे? तर भारतातल्या प्रत्येक माणसाच्या दृष्टीने प्रत्येक भाव हा घेण्यासारखाच असतो आणि आत्ताची जागतिक परिस्थिती बघताही सोन्याचा भाव हा घेण्यासारखाच आहे, कारण इथून पुढे जागतिक परिस्थिती आणखीन वाईट होण्याची शक्यता आहे, सुधारण्याची शक्यता नाहीच आहे. मग जर वाईट होण्याची शक्यता असेल तर सोन्याच्या भावाला तेजीच येणार आहे. सोन्याला शाश्वत गुंतवणूक पर्याय म्हणतात. त्यामागची कारणं काय आहेत? आता नुकत्याच आलेला US मधला जो अनएम्प्लॉयमेंट डाटा आहे किंवा युरोपियन युनियनच्या इतर देशांमधला जो IIP किंवा इंडस्ट्रियल प्रोडक्शनचा डाटा आहे किंवा ऑस्ट्रेलिया असेल, सिंगापूर असेल, हाँगकाँग असेल, तैवान असेल, जपान असेल, तर इकडचा सगळीकडचा जो इंडस्ट्रियल डाटा येतो आहे, आउटपुटचा डाटा येतो आहे, एक्सपोर्टच्या फिगर येत आहे, त्या सगळ्या म्हणजे निराशाजनक आहेत आणि ते तसेच असणं अपेक्षित आहे. कारण की ऑलमोस्ट सगळं जगभरात लॉकडाऊन चालू आहेत, कोरोनामुळे सगळीकडे बंद आहे, तर त्या काही फिगर चांगल्या येणं अपेक्षित नाही. पण आता त्या फिगर किती दिवस अशाच राहणार हेही निश्चित कोणी सांगत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव तर वाढतच चालला आहे. जगभरात मिळून जवळपास 4.5 कोटी लोक कोरोनाने प्रभावित झाली आहेत. 4.5 कोटी नाही, 45 लाख लोक प्रभावित झाली आहेत. जवळजवळ लाखाच्या पुढे आज मृत्यू गेलेत. आता हे सगळं बघता लोकांना जास्त त्याची भीती वाटायला लागली आहे. पण ती भीती अशा करता वाटायला लागली आहे की हा प्रादुर्भाव असाच जर चालू राहिला तर एखाद वेळेस इंडस्ट्रियल प्रोडक्शन कित्येक महिने बंद राहू शकतं. ते पुन्हा चालू झालं तरी त्याला परत उभारी यायला, तेजी यायला, मागणी यायला सिस्टीममध्ये खूप वेळ जाऊ शकतो. आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आता अर्थविषयक ज्या बाबी आहेत किंवा आर्थिक व्यवस्था आहेत त्याच्याबद्दल साशंकता निर्माण व्हायला लागली. आणि त्या साशंकतेचा परिणाम म्हणून लोकांची जेव्हा आर्थिक जगतावरचा विश्वास उडायला लागतो, आर्थिक जगतामध्ये साशंकता निर्माण व्हायला लागते, तेव्हा लोकांना किंवा सर्व गुंतवणूकदारांना सोनं हाच एकमेव शाश्वत पर्याय वाटायला लागतो. आणि तो असतोही. आत्ताचंही सिद्ध झालं की सोन्या इतकी शाश्वतता दुसऱ्या कशात नाही. कारण शेअर बाजार जेव्हा घटले 20-25%, त्याच काळामध्ये सोनं 20-25% वाढलं. काही काळाकरता एकदा लिक्विडिटी पाहिजे शेअर बाजारातला लॉस भरण्याकरता म्हणून सोनं घटलं. पण ठीक आहे, ती लिक्विडिटी पाहिजे म्हणून आयत्याला उपयोगी आलेलं सोनंच होतं, दुसरी कुठली गोष्ट नव्हती. त्या लिक्विडिटीकरताचं सोन्याचं सेल प्रेशर संपल्यानंतर परत सोन्यामध्ये तेजी आली आणि ते जवळजवळ 20 ते 25% त्याच्यामध्ये भाववाढ होईल अशा प्रकारे 20-25 दिवसामध्ये ती तेजी आली. आता या सगळ्याचा जर परिणाम बघायचा झाला आपल्याला आणि सोन्याविषयी जर आपल्याला मतं बनवायची आली तर माझ्या दृष्टीने तरी सोनं खूप शाश्वत गुंतवणूक म्हणायला लागेल. कारण गेल्या 1 वर्षभरातलं जर आपण स्टॅटिस्टिक्स काढून बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये डॉलरच्या किमतीच्या तुलनेमध्ये सोन्याने जवळपास 30% परतावा दिला आहे. तर भारतामध्ये रुपयाच्या किमतीमध्ये 32,000 पासून 47,000 म्हणजे जवळपास 50% परतावा दिला आहे. आता हे जर परतावे बघितले आणि इतर बाजारातले परतावे बघितले, इव्हन सोन्यातला लाँग टर्म परतावा बघितला तरी सोनंच जास्त शाश्वत वाटतं इतर गुंतवणुकीपेक्षा, हे मात्र नक्कीच. कोरोनामुळे आगामी काळात आर्थिक पातळीवरती परिणाम होणार आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूक म्हणून कोणता पर्याय निवडला पाहिजे? सोन्यामध्ये तेजी आली, सोन्याचे भाव वाढले. आता लॉकडाऊन संपणार, लॉकडाऊन उघडलं की सराफांची दुकानं उघडणार आणि मग
त्याच्या बाहेर भल्या मोठ्या रांगा लागणार कशा करता तर सोनं विकण्याकरता. कवी कल्पना आहेत, विसरून जा. असं काही होणार नाही. याचं कारण कोणाला सोनं विकायचं नाही आहे. एकमेव द्वितीय अशी शाश्वत अशी जी गुंतवणूक आहे लोकांच्या हातामध्ये आज मी तिला राहिलेली, ती म्हणजे सोनं आहे. ना करन्सीवर कोणाचा विश्वास आहे, ना शेअर बाजारावर कोणाचा विश्वास आहे, ना प्रॉपर्टी मार्केटवर तर कोणाचाच विश्वास नाही आहे. आता हे सगळीकडचे विश्वास उडाले असतील आणि जर शाश्वत अशी काहीतरी गोष्ट हवी असेल तर सोनं आणि सोनं हीच आहे. बरं, भारतामध्ये जेव्हा सोन्याच्याबद्दल विचार केला जातो तेव्हा भारतामध्ये भाव घटला तर घटला भाव म्हणून आनंदाने सोनं घ्यायला येतात. भारतामध्ये भाव वाढला तर लोक घाईघाईने सोनं घ्यायला येतात की अजून भाव वाढायला नको म्हणून. त्यामुळे सोनं ही फक्त विकत घ्यायची गोष्ट आहे. भारताच्या बाजारपेठेमध्ये सोनं ही फक्त विकत घ्यायची गोष्ट आहे, परत विकण्याची नाहीच. ही सामान्य भावना आहे आणि ती भावना असणं अयोग्य काही नाही आहे. कारण आता तुम्ही बघा, जसजसा कोरोना हटेल, सगळ्या बाजारपेठा चालू होतील, तसतसे आपली जीवनशैली खूप मोठ्या प्रमाणात पुढल्या 2 ते 3 वर्षाकरता बदललेली असणार आहे. मोठे सण समारंभ होणार नाहीत, मोठ्या बैठका होणार नाहीत, मोठ्या प्रमाणावरची लग्न होणार नाहीत, मोठ्या प्रमाणावरचे प्रवास होणार नाहीत, फॉरेन टूर्स होणार नाहीत, भारतातलं पर्यटन कमी होणार, हॉटेलांमधलं खाणंपिणं कमी होणार. आता या सगळ्या ज्या कमी होणाऱ्या गोष्टी आहेत त्यातून वाचणारा पैसा आहे तो जाणार कुठे? कारण बँकांमध्ये डिपॉझिट ठेवायचं, 5-5.5% व्याज मिळणार, ती बुडेल का माहीत नाही, ती तरेल का माहीत नाही, अचानक RBIची बंधनं येतील का माहीत नाही. पतसंस्थांमध्ये अजिबात नको रे बाबा. पतसंस्था किंवा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायट्या नकोतच. खाजगी कंपन्यांमध्ये पैसे ठेवायचे नको नको. AAAची कंपनी कधी रेटिंगला जाते कळत नाही, कधी त्याचे एकदम 5 स्टार बॉन्ड जंक बॉन्ड होऊन जातात कळत नाही. मग या सगळ्यामध्ये पर्याय राहतो तो एकच, आणि तो म्हणजे सोनं. आणि सोन्याच्या खरेदीमध्ये भाव जर वाढणार असतील तर आजकाल लोक त्याच्यातल्या ट्रान्झॅक्शन कॉस्टचा विचार करणंही बंद करत आहेत. कारण की जर का सोनं एक वर्षभरामध्ये 40-45% परतावा देत असेल लोकांना, तर 3 ते 6% जी ट्रान्झॅक्शन कॉस्ट आहे त्याचा ते कशाला विचार करतील. अगदी गेल्या 14-15 वर्षाच्या कालावधीतलं जरी आपण बघायचं म्हटलं आणि त्यातली जी ॲव्हरेज 15% जे आपल्याला रिटर्न्स आले ते म्हटलं, तर त्याच्या मानाने ती 6% ट्रान्झॅक्शन कॉस्ट काहीच नाही आहे. कारण 15 वर्षात 15%प्रमाणे 250% जर रिटर्न मिळालेत आणि जर का त्याच्यासमोर 6% ट्रान्झॅक्शन कॉस्ट लागत असेल, खरेदी विक्रीच्या भावातला फरक आणि टॅक्स जो वाया जाणार आहे त्यातला फरक, तर ती देखील परवडते. आता इतर ॲसेटमध्ये ट्रान्झॅक्शन कॉस्ट नसते का? असते की. प्रॉपर्टी घ्यायला गेलं की तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरता, रजिस्ट्रेशन चार्जेस भरता, वाया जातात. तुम्ही एजंटचं कमिशन देतं, वाया जातं. तुम्ही विकताना जेव्हा परत प्रॉपर्टी विकायला जाता तेव्हा पर स्क्वेअर फुटवरच तुमची प्रॉपर्टी विकली जाते, तेव्हा की हे सगळे खर्च तुम्हाला परत कोणी रिएम्बर्स करून देत नाहीत. ती ट्रान्झॅक्शन कॉस्ट आहे. विकताना पण येणारा जो खर्च आहे, एजंटचा असेल किंवा इतर कुठला खर्च असेल, ती ट्रान्झॅक्शन कॉस्ट आहे. ट्रान्सफर फी आहे, ट्रान्झॅक्शन कॉस्ट आहे. म्हणजे ट्रान्झॅक्शन कॉस्ट नाही असं काही नाही. आज डीमॅटमध्ये शेअर ठेवायचे म्हटले तर कस्टोडियल चार्जेस आहेत, ब्रोकरेज आहे. जर खरेदी विक्री करायची म्हटली तर, सतत खरेदी विक्री करायची म्हटली तरी ब्रोकरेज आहे. म्हणजे ट्रान्झॅक्शन कॉस्ट नाही असे एकही फायनान्शियल ॲसेट नाही. त्यामुळे ट्रान्झॅक्शन कॉस्टला घाबरून लोक सोनं घेत नाहीत किंवा घेणार नाहीत, ते विसरून जायला पाहिजे. कारण ते शाश्वत आहे. त्यातली जे रिटर्न्स आहेत ते ट्रान्झॅक्शन कॉस्टपेक्षाही जास्त येत आहेत. आणि त्यामुळे हा जो वाचणारा पैसा आहे, मी मगाशी जे सांगत होतो की लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे वाचणारा जो पैसा आहे आणि तो अब्जावधी रुपयाचा आहे. आज जर आपण टुरिझम इंडस्ट्री बघितली इंडियातली किंवा इंटरनॅशनल मार्केटमधली, तर ती बिलियन्स ट्रिलियन्स डॉलरची इंडस्ट्री आहे. आज जर तिथला सगळा वाचणारा पैसा हा लोकांना काय करायचं, कारण कुठे ना कुठे गुंतवायचा आहे. जर तो एन्जॉय आज करता आला नाही तर गुंतवायचा आहे, नंतर जेव्हा एन्जॉयमेंट लागेल तेव्हा तो एनकॅश करायचा आहे किंवा काय तेव्हाचं तेव्हा बघता येईल. पण तो जो पैसा पार्क होणार आहे, सण समारंभांचा असेल, टुरिझमचा असेल, फॅशनचा असेल, हॉटेलिंगचा असेल, तो सर्वच्या सर्व पैसा फक्त आणि फक्त सोन्यामध्येच पार्क होऊ शकतो. कारण तो पैसा गुंतवणूकरूपी साईजचा असणार आहे आणि गुंतवणूकरूपी साईजचा पैसा हा टाईम बिईंगच्या एंटरटेनमेंटकरता कन्झ्युम करूनही उरतो आणि मग हा पैसा उरलेला पार्क व्हायला कुठेतरी गुंतवणुकीत जातो आणि परत परत सांगतो, ही गुंतवणूक पुढील 2-3 वर्षाकरता का होईना केवळ आणि केवळ सोन्यातच होणार आहे. एकूण परिस्थिती पाहता सोने हाच शाश्वत गुंतवणूक पर्याय आगामी काळात राहणार आहे. अशा वेळेस सोन्यात गुंतवणूक करायची झाल्यास कोणत्या पद्धतीनं करावी?
सोनं घ्या वगैरे हे सगळं आपण पाहिलं ते चांगलं आहे, त्याची गुंतवणूक चांगली आहे. सोनं कुठल्या स्वरूपात घ्यायचं असं बरेच जणांचं म्हणणं असतं. जर आपण पूर्वापारपासूनचा विचार केला तर सोनं हे लोकांनी दागिन्याच्या स्वरूपात जास्त घेतलं. आता दागिन्याच्या स्वरूपात सोनं घेतलं तर त्याची मजुरी वाया जाते असं म्हणतात, पण ती मजुरी वाया जाण्यापेक्षा भारतीय लोकांच्या दृष्टीने काय असतं, एकदा दागिना केला की तो विकायची इच्छा होत नाही. किंबहुना तो विकताना त्याच्यातली मजुरी वाया जाईल याचं जे मनाला सारखं खंत असते, त्यामुळे तो विकला जात नाही. आणि मग होतं काय नक्की, होतं काय म्हणजे त्यांना ॲडव्हान्टेज मिळतो कसला, तर भाव वाढण्याचा. आपण एक साधा विचार केला, 2005-6 साली एखाद्याने 6,000 रुपये 10 ग्रॅमप्रमाणे एखादं नेकलेस केलेलं असेल 40 ग्रॅमचं, 24,000 रुपये सोन्याची किंमत, अगदी त्याच्यावर 10% त्यावेळेची मजुरी असेल, 20% मजुरी धरू आपण घडीवर धरा, तर 28,000 रुपये 30,000 रुपयामध्ये त्याचं ते नेकलेस तयार झाला असेल. आज मी तिला जर त्या नेकलेसची किंमत बघितली, त्यातल्या फक्त सोन्याची किंमत बघितली, ते 4,800 रुपये किंवा काय 20% मजुरी विजुरी आपण विसरू एक घडीवर. तर त्यातल्या 40 ग्रॅम सोन्याचीच आज मुळी किंमत होती 2.25 लाख 1.5 लाख रुपयाच्या जवळपास. म्हणजे त्याच्या 24-25 हजाराचे जर 1.5 लाख रुपये होत असतील, 6 पट पैसे होत असतील, तर ते झाले कशामुळे? तर लगेच 6,000 नंतर 10,000 भाव झाला, 10,000 नंतर 15,000 झाला, 15,000 नंतर 20 झाला, वाढत वाढत आज 40,000 झाला. पण तो काही ते नेकलेस घेऊन येऊन विकलं नाही, त्याचे पैसे बनवले नाहीत. याचं एकच कारण, ते 2800 रुपये वाया जातील ह्याचं त्याच्या मनाला खात असलेली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, एकदा दागिना झाला ना की तो गृहलक्ष्मीच्या हातात जातो. एकदा का गृहलक्ष्मीच्या हातात तो दागिना गेला की समजाच तुम्ही त्याला जर मोडण्याकरता त्यांच्याकडे मागितला तर ते म्हणणार, बाकी सगळं संपलं का, आता ह्याच्यावरच तुमचं टपलं का. आता हे जर व्हायचं असेल आणि त्यामुळे जर सोनं टिकून राहणार असेल, गुंतून राहणार असेल, तर माझ्या दृष्टीने परंपरागत ज्या पद्धतीने सोन्याचे दागिने लोक घेत आहेत आणि त्याच्या किमती वाढत आहेत, मजुरी वाया जाऊ नये म्हणून ते परत विकत नाही आहेत आणि वर्षानुवर्ष घरी ठेवत आहेत. मी माझ्या बालपणापासून बघतोय 400 ते 600 रुपये 10 ग्रॅमला सोनं होतं, तेव्हापासून लोकांनी घेतलेले दागिने बघतोय. आज ते छातीठोकपणे म्हणतात, अहो काही नाही, 100-100 पट सोनं वाढलंय, 100-100 पट सोनं वाढलंय. आता 100 पट सोनं वाढलंय याची त्यांना जी काही खुशी आहे ती म्हणजे वर्णन करण्याच्या पलीकडची. आता अशा खुशीकरता जर सोनं घ्यायचं असेल आणि दीर्घ दीर्घ दीर्घकाळाच्या गुंतवणुकीकरता घ्यायचं असेल, तर ते केवळ आणि केवळ दागिन्यातच घ्यायला पाहिजे. म्हणजे चटकन कधी एकदम विचार झाला तर ते जाऊन आपण मोडायची शक्यता कमी. कारण वेडणं असलं, तुमचं कॉईन असलं, बार असला, तर ते विकताना त्याच्यातली मजुरी वाया जाणारी ही खंत राहत नाही आणि मग पटकन जाऊन प्रॉफिट बुक केला जातो. हां, सोनं गुंतवण्याकरता वेगवेगळे मार्ग आहेत. ETF आहे, सॉव्हरेन बॉन्ड आहेत, पण त्याच्याही पेक्षा सोन्याचा दागिना. आणि मग आताच्या मोठ्या काळामध्ये म्हणजे 40,000 आणि 50,000 रुपये 10 ग्रॅमला रेट झाल्यानंतरच्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने थोडी थोडी रक्कम आपण ॲडव्हान्स म्हणून भरून सोनं बुक करत राहावं. आणि मग जरा सायझेबल आपलं सोनं बुक करून झालं, ऑर्डर देऊन झाली, ऑर्डरची रक्कम जमा करून झाली की त्याचा दागिना बनवावा. म्हणजे ते काय एकदमच घेणं गरजेचं आहे असं नाही, वेगवेगळ्या भावात घेता येतं. एकदमच घ्यायचं गरजेचं आहे असं नाही, टप्प्याटप्प्याने पैसे भरत राहून त्याच्यावरती काहीतरी सराफाकडून डिस्काउंट मागून त्याच्यात मजुरीमध्ये आपले पैसे वाचवू शकतो. वेगवेगळ्या प्रकारे आपले रिलायबल सोर्स असतात. आपण ज्या सराफाकडे वर्षानुवर्ष जात असतो तो 50-50, 60-60, 100, 125, 150, 200 वर्षापेक्षा जास्त काळाकरता एका जागी बसतोय. एका व्यवसायात आहे, त्याच्या 6-6 पिढ्या आज त्या दुकानांमध्ये काम करून गेलेत, तर तो थोडा असा एका रात्रीत उठून जाणार आहे. हां, आता चेन शॉप, मोठाले जे शॉप्स आहेत, कॉर्पोरेट्स आहेत किंवा मल्टिपल शॉप्स आहेत, काश्मीर ते कन्याकुमारी आहेत, मग ते फेसलेस असतं. त्या ऑर्गनायझेशनमध्ये मालक कोण माहिती नसतं, मालकाचं नाव माहिती नसतं, मालकाला भेटायचं म्हटलं तर भेटता येत नाही. अशा ठिकाणी तुम्ही विचार करू शकता की तिथे अशा प्रकारे गुंतवायचं का नाही. पण जे तुमचे परंपरागत सराफ आहेत, ज्यांच्याकडे तुम्ही वर्षानुवर्ष जात आहे, जे 50-50, 100-100 वर्ष एकाच जागी बसून धंदा करतायत, त्यांच्या 4 पिढ्या, तुमच्या 4 पिढ्या त्यांच्याबरोबर व्यवसाय करतायत किंवा व्यवहार करतायत, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणामध्ये थोडी थोडी गुंतवणूक स्वरूपात सेव्हिंगसारखं केलं. SIP करतो आपण, म्युच्युअल फंडमध्ये करतो, आपल्याला माहिती नसतं ते कशात पैसे गुंतवणार आहेत, काय करणार आहेत. आपल्याला त्यांच्या कुठल्या शेअरमध्ये गुंतवलं आहेत महिन्यात एकदा कळतं. इथं तर सोनं एकच वस्तू आहे, त्यात प्रकारही नाही आहेत. सोन्यात म्हणजे सोन्यात गुंतवलेत. तर सोन्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करा. SIP सारखे पैसे बाजूला काढा, थोडे थोडे पैसे ऑर्डर म्हणून भरत जा.
थोडे थोडे पैसे ऑर्डर म्हणून भरल्यानंतर वर्षभराने 2 वर्षांनी जेव्हा तुमची एक मोठी रक्कम जमा होईल त्यातून एखादा दागिना खरेदी करा. तो दागिना खरेदी करत असताना टप्प्याटप्प्याने भरलेली रक्कम आहे म्हणून सराफाकडून काहीतरी डिस्काउंट मागा, तो नक्कीच मजुरीमध्ये तुम्हाला सूट देईल, देणार नाही असं नाही. किंवा टप्प्याटप्प्याने दर 2 महिन्यांनी 1 महिन्यांनी जी रक्कम साठेल त्याचे सोनं बुक करा, रेट बुक करा आणि ते रेट बुक केलेली ऑर्डरची पावती तशीच सराफाकडे ठेवून द्या आणि जेव्हा तुमचं सफिशियंट सोनं बुक होईल त्यावेळेला जाऊन एकत्रितपणे दागिना करा. वेगवेगळ्या भावात सोनं घेतल्यामुळे वेगवेगळ्या कमी भावाचे तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळेल. एकदम उंच भावात घेतल्याचं दुःख होणार नाही, एकदम कमी भाव जे होते तेव्हा न घेतल्याचं दुःख होणार नाही आणि खूप उंच भावात सोनं घेतल्याचंही दुःख होणार नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यासारखी ही गोष्ट आहे. कारण आता 40 आणि 50,000 भाव झाल्यानंतर कुणालाही 3-4 तोळ्याचं जर वस्तू करायची असेल तर त्याला जवळपास 18 ते 24 महिने टप्प्याटप्प्याने पैसे साठवायला पाहिजेत आणि टप्प्याटप्प्याने खरेदी करायला पाहिजे. पण सोनं खरेदी करत असताना भारतीय मानसिकतेमध्ये जर आपण पूर्वीचा विचार केला, ज्यांना सोन्यामध्ये पैसे मिळालेत किंवा फायदा आला आहे त्यांचा विचार केला तर त्यांनी केलेली दागिन्यातली गुंतवणूक जास्त शाश्वत निघाली. आणि त्याच्यानंतर असेल तर वेडणी किंवा कॉईन्समध्ये केलेली गुंतवणूक शाश्वत निघाली, कारण ते टप्प्याटप्प्याने थोडं थोडं ते साठवत गेले आणि मग ते सगळे कॉईन्स किंवा वेडणी घेऊन आले आणि एकत्रितपणे दागिना निर्माण केला आणि त्याच्यातून एक मोठा दागिना निर्माण करण्याची त्यांची हौस भागू शकली. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करताना वेगवेगळे प्रकार आहेत. ई गोल्ड आहे, सॉव्हरेन बॉन्ड आहेत, ETF आहेत, हे पेपरलेस गोल्ड आहेत जिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारे सोनं हाताची गरज पडत नाही. पण शेवटी टच अँड फील काही आहे की नाही, आपल्याला सोन्याला स्पर्श करण्याचं सुख तर पाहिजे, सोनं घरात न्यायला पाहिजे, दागिना अंगावर घालायला पाहिजे आणि त्याशिवाय त्यात मजा काय हो. आपले पैसे कागदावरती असण्यापेक्षा आपले पैसे गळ्यात असणं, हातात असणं किंवा कानात असणं, त्याच्यासारखी दुसरी मजा नाही. त्यामुळे सोन्यात खरोखर जर दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर मात्र दागिना हीच खरी गुंतवणूक.